जिल्हा परिषद गटातील तरुण नेतृत्व आणि राहुल शिंदे यांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम इथं होतोय. त्याचबरोबर सर्वच प्रमुख मंडळी उपस्थित आहेत. आपण सर्व राहुलच्या विनंतीनं आणि सर्व सहकाऱ्यांच्या विनंतीनं एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. सर्व वडीलधारी, सर्व माझ्या माता भगिनी, त्याचबरोबर सर्व तरुण मित्र माझे, त्याचबरोबर मान्य सतीश अण्णा चव्हाण, किरण नाना साबळे पाटील, धनंजय शेडगे, वनिताताई गोरे, संपतराव शिंदे, पांडुरंग शिंदे, राजेंद्र नलवडे, मान्य हनुमंत चव्हाण, सुजित पवार, मारुती पवार, आबासो ओली साबळे, विनायक बर्गे, सुरेशदादा कदम, पांडुरंग साबळे, चौरे साहेब, धीरज नलवडे, इंद्रजित नलवडे, विवेक जाधव, संजय शेलार, सीमाताई कदम, त्याचबरोबर मान्य श्रीरंगाबा जाधव आणि सर्व उपस्थित स्टेजवरची प्रमुख मंडळी. पुढे माझी तब्येत गेली 2 दिवस बाहेर आल्याच्यामुळं बरी नाही आहे, त्यामुळं थोडं मी जास्त काही बोलणार नाही. पण मी आवर्जून या कार्यक्रमाला का आलो होता. अनेक दिवस राहुलचं कार्यक्रम काहीतरी पाटकळमध्ये घ्यायचा, सगळ्यांना एकत्र बोलवायचं असं नियोजन अनेक दिवस चाललं होतं आणि एक अतिशय चांगली त्यांना संकल्पना मांडली की जे आपल्या पाटकळ गटातील भजनी मंडळ आहेत यांना भजनी साहित्य आणि त्याचबरोबर गावातल्यांना गाव शेतीच्या ह्याच्यामध्ये आपलं पुढे आहे आणि असंच गावाची प्रगती शेतीच्या ह्याच्यात, पशुधनाच्या ह्याच्यात झाली पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना किटलीचं वाटप, त्याचबरोबर घरामध्ये स्वच्छता राहावी, परिसर स्वच्छ राहावा म्हणून गावातील महिलांना डस्टबिनचं सुद्धा वाटप, अशी विविध कार्यक्रम, एक वेगळी संकल्पना मांडून मान्य राहुल शिंदे यांनी या ठिकाणी घेतल्या. राहुलचं काम आपण अनेक वर्ष बघतोय आणि नक्कीच तरुण नेतृत्व आहे, काम करण्याची त्याच्यामध्ये इच्छा आहे, काम करण्याची धमक आहे आणि गेले मला वाटते 10 वर्ष, मला वाटते जिल्हा परिषद पंचायत समिती 10 वर्ष ना 10 वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषद या क्षेत्रामध्ये त्यांनी दोन्हीकडे काम केले. जिल्हा परिषदची कामं असू दे, पंचायत समितीच्या सदस्य म्हणून असू दे काम केले, ग्रामपंचायत असं, सोसायटी असं, इतर काही विषय असतील, सगळ्या याच्यामध्ये त्याचा सहभाग हा नेहमी राहिलेला आहे. आपण सगळ्यांनी अनुभवला आहे आणि एक सर्व सामान्यांमध्ये मिळून मिसळून कुठेही पदाचा, सत्तेचा, ज्याला आपण अनेक वेळेला बघतो की पद आलं की थोडंफार मीपणा येतो, तर कुठलाही मीपणा न आणता आज या संपूर्ण विभागामध्ये काम आणि पार्टी गट बांधण्याचा प्रयत्न त्याने केला आणि आज ही नवीन संकल्पना मांडली आहे भजनी मंडळांना साहित्य देणं. शेवटी भजनी मंडळ आणि पारायण, कीर्तन, भजन ही आपली परंपरा आहे, ही आपली म्हणजे संस्कृती आहे आणि जपण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि आज हेच काम राहुलच्या माध्यमातून होते. आज पाटकळ असेल किंवा नव्यानं जाता वरिये, रामनगर, पानमळेवाडी ही 2-3 गावं या जिल्हा परिषद गटात आली, त्या गावांचं हे असं हे सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न राहुल नक्की करतोय. मला ज्यावेळेला पुनर्रचना चालू होती आपल्या जिल्हा परिषदेची, त्यावेळेला बरेचसे सगळे माझ्याकडे आले होते. मला म्हटले बाबा आम्ही विधानसभेला तुमच्याकडे, पण आता आम्हाला हे करत असताना पलीकडे आम्हाला जायला लागते. म्हणजे काळजी करू नका, कुठं जरी गेला तरी सातारा तालुक्यात आहे, मी आहे, म्हणजे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही.
आता म्हटलं खातवाढीमुळं 2 जिल्हा परिषद गट आपले कमी होतात, त्यामुळं गावं इकडची तिकडं थोडीफार होणार, त्याला पर्याय नाही. त्याच्याशिवाय नवीन गणाची रचना जी आहे ती होऊ शकत नाहीये. त्यामुळे एखादं गाव जे पूर्वी इकडं होतं ते तिकडे गेलं, तिकडं होतं ते इकडं आलं. तर शेवटी काय जरी असलं तरी म्हटलं तालुक्यातच आहे, आपण सगळे एकत्रच आहे. तुम्हाला काय अडचणी येऊन जाणार नाही एवढा माझा शब्द आहे. आणि त्याप्रमाणे पूर्ण उमरज असं कराडच्या भागात आपल्या यंत्र काही टोळ्या चालल्यात. आपण आता वाईकडं आणि जावळीकडे जात नाही का, तर प्रतापगड कारखाना आपण अजिंक्यच्या माध्यमातून चालवतोय म्हणून तिकडं आपल्याला प्रतापगडला ऊस कमी पडू नये म्हणून या 2 तालुक्यातनं आपण अजिबात ऊस आणत नाही. असं असताना बाहेरच्या इथं जे खाजगी कारखाने आहेत त्यांना जर आपण मदत करायला लागलो आणि जो कारखाना आपला आहे, आज ठीक आहे मी तिथं आहे, आज मी तिथं संचालक म्हणून बसलोय. एखाद्या वेळेस उद्याच्या याच्यामध्ये तुम्ही संचालक असाल, उद्या याच्यामध्ये तुमचा कोणतरी तिथं निवडून येऊन बसेल, 5 वर्षांनंतर निवडणूक होतात, कुणीही तिथं डायरेक्ट होऊ शकतं. उद्या आमचं जर कामकाज आवडलं नाही तर मतदान करून लोक मला बाहेर काढू शकतात. मी काय या कारखान्याचा मालक आहे किंवा मी काय त्या कारखान्याचा अजिंक्यतारा हा फक्त माझाच आहे असं अजिबात नाही. हा सभासदांचा कारखाना आहे, 28,000 सभासदांचा हा कारखाना, ही वस्तुस्थिती लक्षात ठेवा. आज हा कारखाना तुमच्या पैशातनं भाऊसाहेब महाराजांनी उभा केला. आज 60,000 टनावरनं 8 लाख टनावर आपण पोहोचलोय. 8 लाख टनाचा आपण गाळप करायला आपली ताकद आहे. आज पुढे सुद्धा आपण वाढवू, पण योग्य वेळेला वाढवू. आज गाळप क्षमता नुसती वाढवण्यामध्ये अर्थ नाही. तेव्हा आम्ही जे काही एक्सपान्शनचा विचार होता तो थांबवला. उगाच म्हटलं कर्ज काढणं आणि कर्जाच्या याच्यामध्ये अडकलो तर परत अडचणी होतील. त्यामुळं सगळं ठरवलेलं जे आहे ते आपण ह्या वर्षांमध्ये थांबवलं किंवा आपल्याला आता पुढे जायचं नाही आहे, त्याच्यावर आपण चालू चांगली रिकव्हरी मिळवू आणि जे उद्दिष्ट आहे ते आपल्याला गाठायचे अशा पद्धतीचं आपण नियोजन केलं. आता उद्दिष्ट गाठायचं असलं तर तुमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये हातभार लागणं गरजेचं आहे. नुसतं मी किंवा माझ्याबरोबर असणारे संचालक किंवा शेती खातं आम्ही नुसतं उद्दिष्ट गाठू शकत नाही. तुम्ही जर आम्हाला साथ दिली आणि तुम्ही जर आमच्यावर कारखान्यावर विश्वास ठेवून थांबला तर 8 लाखाचं उद्दिष्ट आपण गाठू शकतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की सगळ्यांनी हंगामामध्ये सुद्धा आपल्या कारखान्याला मदत करा, बाहेरच्यांना मदत करायला जाऊ नका. बाहेरच्यांनी उद्याच्या ह्याच्यामध्ये त्या तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र आलं वाढलं तर हे कारखाने तुमच्यापर्यंत विचारायला येणार नाही. ती वस्तुस्थिती आहे. जो तो जवळचा ऊस कसा मिळेल हा प्रयत्न करत असतो का, तर खर्च कमी येतो, तोडणी वाहतूक वाचती आणि कारखान्याला नफा हा जास्त प्रमाणात होतो. ही वस्तुस्थिती आहे, हे गणित आहे. त्याच्यामध्ये काय नाही. उद्या अजिंक्य जरी आपण पण काय जवळचा ऊस मिळायला लागला तर आपण पण बाहेर जाणार नाही. आपल्याला जवळचा मिळाला तर आपण सुद्धा काय लांब ऊस आणण्याचं काही कारण नाही. कारण आपल्याला शेवटी जेवढे पैसे आपल्याला वाचवता येतील तेवढे वाचवायचे. त्यामुळे हे साधं सोपं गणित आहे. त्यामुळं शेवटी आपण थांबला तर आपल्या जो काही वाहतुकीचा खर्च वाढतो बाहेर जाऊन तो कमी होईल. 4 पैसे आपल्याला अजून पुढे वाढवून मिळतील, कामगारांना वाढवून मिळतील. आज याचा विचार आपण सगळ्यांनी करा एवढी विनंती करतो. बाकी राहुलला परत एकदा त्याचं अभिनंदन करतो या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि आपल्या सर्वांचं आपण एवढ्या उशीरपर्यंत थांबला, सगळ्या माझ्या भगिनी थांबल्या, माता भगिनी थांबल्या, वडील सगळे थांबले, सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.